मॅडम, मी खरंच खूप नशीबवान आहे. मला तुमच्यासारखी आई आणि मणी सरांसारखा नवरा मिळाला. पण एका गोष्टीची नेहमी खंत वाटते. मी मणी सरांना ते प्रेम नाही देऊ शकले जो प्रत्येक नवरा लग्नानंतर आपल्या बायकोकडनं एक्सपेक्ट करतो. या गोष्टीचं खूप गिल्ट वाटतं मला. स्वानंदी, तुझी प्रायोरिटी नेहमी तुझं बाळ होतं आणि बाळ आहे. या सगळ्या परिस्थितीत मणी तुझ्या बाजूने खंबीरपणे उभा होता. तुला मानसिक आणि भावनिक आधार दिला त्याला. मला खरोखर मणीचा खूप अभिमान वाटतो. तुझ्या आई होण्याच्या प्रोसेसमध्ये तो नकळत बाबा असण्याचा अनुभव घेऊ लागला. आता तुमच्या आयुष्यात सगळं छान 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 आणि छानच होणार आहे. आता कसलीही काळजी करायची नाही. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे मॅडम, पण आता पण बिन काही नाही. ठीक आहे, खाली सगळे वाट बघत असतील. जाऊया. चल. हो, मी बोलतो त्यांच्याशी. चालेल. अरे तुम्ही? हो ठीक आहे. गुड मॉर्निंग मनी सर. व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा वगैरे घेतला तुम्ही? हो, चहा झाला. पण सांगा ना, कसं चाललंय स्वानंदीच्या डोहाळ जेवणाची तयारी? छान चालू आहे. आता असा कार्यक्रम म्हटल्यानंतर काही ना काही राहून जातच. प्रयत्न करतोय. तुम्ही नवऱ्याची भूमिका चोख बजावताना दिसताय. प्रश्नच नाही. बायको चिडल्यानंतर नवऱ्याचे काय हाल होत आहे हे तुम्हाला सांगायला नको. आणि हा कार्यक्रम सरपोतदार साहेबांच्या घराण्याला साजेल, ग्रँड होणार असं वाटतंय. हो, आता साहेबांची तशीच इच्छा होती. पण मणी सर, जे मूल आपलं नाही त्याचाच बाप म्हणून त्याच्याच आईचा डोहाळे जेवण करताना तुम्हाला कसं वाटतंय, आम्हाला सांगाल का? राणे, काय राणे, वाकड्यात शिरल्याशिवाय तुझ्यातल्या पत्रकाराला चैन पडत नाही का? नाही सर, तसं नाही आहे. पण तसं नाही मग कसं आहे? हे बघ, याचं उत्तर मी देतो. काय आहे ना, बाप म्हणजे जन्म देणारा पिता, एक संकुचित अर्थ आहे तुझ्या मते. पण खरं म्हणजे कोणताही पुरुष जो लहान मुलाला आपलं मानतो, त्याच्यावर संस्कार करतो, त्याला प्रेम देतो, तो खरा पुरुष असतो. रक्ताच्या नात्यामध्ये बापाच्या नात्याला बांधणारी तुमच्यासारखी संकुचित वृत्तीची लोक असतात. पण खरा पुरुष प्रेम, आधार, संस्कार कोणालाही देऊन त्याचा बाप होतात. अरे, अशी अनेक उदाहरणं आपल्या इतिहासामध्ये आपण बघितलेली आहेत. तू जरा आठवून बघ ना, तुझ्या आयुष्यात असं काहीतरी घडलेलं असेलच ना. म्हणजे तुला कोणीतरी कधीतरी काहीतरी मदत केली असेल. तुझ्या नात्यात नसूनही त्यांनी तुला मदत केली असेल, पण तू त्याला विचारतोस का किंवा विचारशील का की हा राणे तुमचा नसूनही तुम्ही त्याला कशी काय मदत केलीत? कसं आहे ना बाबांनो, रक्ताच्या नात्या पलीकडेही अशी अनेक नाती असतात जी रक्ताच्या नात्यापेक्षाही खूप घट्ट असतात. मणी आणि स्वानंदीच्या मुलामध्ये असंच काहीतरी नातं आहे जे मणीने आनंदानं स्वीकारलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारचे प्रश्न समजा कोणाला विचारायचे असतील ना, तर आमच्या फंक्शन मध्ये नाही थांबलात तरी चालेल. हा, सॉरी सर, सॉरी. बेटर बी. सरपोतदार साहेब, तुमच्या घरी डोहाळे जेवण हे पहिल्यांदाच होत आहे. कसं वाटतंय तुम्हाला एक होस्ट म्हणून? मला खरंच खूप छान वाटतंय, आनंद होतोय त्याचा. काय नटलीये, काय सजलीये. हा आनंद हिच्या चेहऱ्यावर जास्त काळ नाही टिकणार आहे. काय करणारी स्वतः. सध्या विचार करते नेमकं काय करायचं याचं. स्वानंदी, छान तयार झालीस तू.
ह्या तर हॉस्टेलच्या वॉर्डन मॅडम आहेत ना? पण यांना तर हॉस्टेलच्या कामावरून काढून टाकलं होतं. हो, या तर त्याच मॅडम आहेत. या इथे काय करतायत? लग्न न करताच मूल जन्माला घातलं या आरोपाखाली यांना कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. सरपोतदार साहेब, या वॉर्डन तुमच्या घरी काय करतायत? वॉर्डन मॅडम माझ्या आईच्या जागी आहेत. मग आईने मुलीच्या डोहाळे जेवणाला यायला नको का? माझी जन्मदाती आई जेव्हा या जगात होती तेव्हाही आणि ती गेल्यानंतरही वॉर्डन मॅडमने अगदी मुलीसारखं मला सांभाळलं, म्हणून त्या इथे आहेत. आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपाबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यावर केलेले सगळे आरोप खोटे होते. त्यांना बदनाम करण्याच्या हेतूने केले गेले होते. बरोबर बोलतीये ना मी सुजित सर? ऑफकोर्स ते सगळे आरोप चुकीचेच होते. थँक्यू सुजित सर. बरं, तुम्हाला तुमच्या प्रश्नाची सगळी उत्तरं मिळाली? वॉर्डन मॅडम इथे आहेत त्यामुळे कोणाला ऑब्जेक्शन तर नाहीये ना? नाही. हे बघा, हे आमचं कुटुंब आहे. सुजितराव, संचिता, मणी आणि स्वानंदी माझी मुलं आहेत. सरपोतदार साहेब, एक फॅमिली फोटो होऊन जाऊ द्या सर. प्लीज सर, प्लीज. हो, या या. हा बॅकग्राऊंड चांगला आहे. या साईडला येता का? बर, ठीक आहे. ओके. या या. या. सुजितराव, या. सर एक मिनिट. काय मस्त फोटो आहेत ना? वाह, काय मस्त फॅमिली आहे. किती मस्त फोटो आलाय. सरपोतदार साहेब आणि त्यांची फॅमिली. उद्याची हेडलाईन फिक्स, दिस सरपोतदार्स. मणी सर, एक कपल पिक्चर प्लीज सर. हा, ये प्लीज सर, प्लीज. ये पण ये. वाह, मस्त फोटो आलाय. रब ने बना दी जोडी. बरं, तुम्हाला फोटो मिळाले ना? आता काय आमचा घरगुती कार्यक्रम सुरू होतोय तेव्हा हो हो सर, आम्ही निघतो सर. हा, नाही ठीक आहे. जायच्या आधी जेवून जा. हा, हो सर.